तर मग ती म्हणे की मी तुला लेक्चर पाठवते म्हणे, तू कर म्हणे माझ्याकडून. त्याच्या आधी आपल्याला काहीच माहित नाही, काहीच नाही. फक्त माहित होतं की करायचंय बस. मी ट्राय केला बॅचमध्ये ऍड व्हायचा, पण ते कधी व्हायचं, कधी डबल काढलं जायचं, मी डबल व्हायचं नाव सांगून. म्हणजे त्याला कधी आम्ही काढून टाकायचो. म्हणजे प्रेरणा माझी आईवडिलांची होती, मेस माझ्या भावाची होती, रूम त्याची होती. असे विवेक सारखे आल्यासारखे मला चांगले गुरु भेटले. म्हणजे ते मला सांगत आहे असं कर तसं कर ते. अजून गावातल्या लोकांनी मदत केली मला. फक्त मेहनत माझी होती, पण सगळं हे लोकांचंच होतं. तर तो कधी यायचा, त्याला कधी काढलं जायचं. मग काढल्यावरती तू काय करायचंस? मला वाटतं की ज्याला शिक्षणाची तहान लागलेली असते त्याला विद्येचा झरा हा सहज सापडतो. जास्त म्हणजे आमच्या गावामध्ये फार मोठी गोष्ट होती. मोठी गोष्ट बेटा. तर मग सगळ्यांना म्हणलं की वा तुला मस्त पडले. नमस्कार, मी अभिजित पेशकर, साकार PCMB क्लासेस. आज एक अशी यशोगाथा तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे की जी ऐकून तुम्ही 100% इन्स्पायर होणारच आहात. माझ्यासोबत ओम आहे, त्याची आई आहे. सगळ्यात आधी सांगतो की तुम्हाला हा व्हिडिओ 100% बघायचा आहे, जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचा आहे. असा एक विद्यार्थी ज्याने खूप खूप अत्यंत साधारण परिस्थितीतून, मी साधारण म्हणण्यापेक्षाही जर मला अजून काही बिकट परिस्थिती म्हणता आलं तरी चालेल, अशा परिस्थितीतून ओमनी जो रिझल्ट आणलेला आहे तो सगळ्यांनी ऐकायचा आहे, जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. आणि ओम सारखे जे विद्यार्थी आहेत ज्यांना आयुष्यात काहीतरी करायचं असतं, त्या विद्यार्थ्यांना मोटिवेशन भेटेल, त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ आपल्याला घेऊन जायचा आहे. तर सुरू करूयात. सगळ्यात पहिले तो ओम हा डोंगरगावचा आहे. सिल्लोड पासून 5 किलोमीटर, 5-10 किलोमीटर मला वाटतं, 5 किलोमीटर हे गाव आहे. आणि ह्या गावचा हा विद्यार्थी लॉकडाऊन मध्ये साकार क्लासेसचे, फिजिक्स फोरमचे व्हिडिओ लपून लपून बघून, ऍडमिशन घेण्यासाठी पैसे नव्हते, मित्रांनी व्हिडिओ द्यावे, मित्रांनी लिंक द्यावी, त्यामुळे त्यांच्याशी मैत्री करून त्यांच्याकडून लिंक मागून आणि त्याच्यानंतर कशा तरी पद्धतीने काहीतरी जुगाड करून फिजिक्सचे, केमिस्ट्रीचे, बाकी सगळे व्हिडिओची एक प्लेलिस्ट बनवून घरी स्वतः कुठलीही क्लासेस न लावता घरी बसून फक्त साकार क्लासेसचे व्हिडिओज बघून ओमने हा रिझल्ट आणलेला आहे. आणि त्याला नीटमध्ये 658 मार्क आलेले आहेत की जे चांगल्या मुलांना सुद्धा जमत नाही. 658 म्हणजे हा ओम एक खूप मोठ्या कॉलेजमध्ये जाऊन डॉक्टर बनणार आहे. मी ओमशी बोलत असताना मला ज्या गोष्टी कळाल्या त्या मला असं वाटतं ओमनी स्वतः सांगितलं तर तुम्हाला त्याची ग्रॅव्हिटी जास्त कळेल. तर सगळ्यात आधी ओम, तुझा हा कोणता अटेम्प्ट होता, तुझे आई वडील काय करतात आणि तुझ्या घराबद्दल किंवा त्या तुझ्या परिस्थितीबद्दल थोडंसं आपल्या प्रेक्षकांना किंवा विद्यार्थ्यांना सांगशील, जेणेकरून त्यांना मोटिवेशन भेटावं. आणि तुझ्या सगळ्या भावना ज्या तू आता थोड्या वेळा आधी व्यक्त केल्या त्या पुन्हा एकदा व्यक्त कराव्यास अशी माझी विनंती आहे तुला. सर, माझं नाव ओम संजय माशिबदे आहे. मी डोंगरगावचा आहे आणि हा माझा 3rd अटेम्प्ट होता. आणि माझे मम्मी पप्पा दोघंही रोजाना कामाला जात्या. 200-300 रुपये रोजाना साधारण ते कामाला जात्या. म्हणजे रोजचे 200 किंवा 300 रुपये रोजाना काम रोज भेटतात, त्याच्यापेक्षा जास्त नाही. स्वतः म्हणजे मी पण कामाला जायचो. आणि ओम सुद्धा काम करत होता. हे काम का करत होता तू? घरची परिस्थिती ना, घरची परिस्थिती, बहिणीचं लग्न, त्याची आई सुद्धा आहे इथे. मग तुला जे पैसे भेटायचे त्याच्यातून तू काय करायचास? नाही म्हणजे आईलाच द्यायचो ना पैसे. मी पैसे आईला देऊन टाकायचे. हा, म्हणजे 10वी लोक मी कामाला जायचो. तर 10वी झाल्यावर म्हणजे आता काय करायचं, तर मग 4 महिने कामाला गेलतो. त्यानंतर मी मोबाईल घेतला. अच्छा, म्हणजे 10वी मध्ये असताना सुद्धा तू काम करायचं? हा. आणि काय काम करायचं? शेतामध्ये जायचो, रोज मध्ये करायचो. किंवा आमच्या कॉटन थिनिंग असते, कॉटन थिनिंग मध्ये 230 या 250 रोजानं कामाला जायचो. 200 ते 250 रुपये तुला रोज भेटायचे? हा. अच्छा. आणि तुझ्या डोक्यात कसं आलं की तुला नीटची परीक्षा द्यायची आहे? कारण की ही परीक्षा तर खूप पोरं देतात, त्यासाठी ट्युशन लावावी लागते, पैसे लागतात, कोचिंग लागते. पण तुझ्याकडे काय मार्ग होते आणि तू म्हणजे कसा विचार केला की तुला हे करायचंय? ऍक्च्युली म्हणजे मला नीट माहितच नव्हतं. मला नीट माहित नव्हतं. सांगितलं कुणी? मला होतं की डॉक्टर म्हणते. आता कसं असतं ते काही म्हणजे सहज कशा विचारता की तुम्हाला काय बनायचं, आपण सांगतो की डॉक्टर बनायचं, IPS बनायचं, असं बनायचं. अच्छा. असंच डॉक्टर बनायचं. पण नंतर काय होतं, माझी मावशीची मुलगी होती, ती पण नीटचा अभ्यास करायची. अच्छा. तर मला तिनं सांगितलं की तिनं क्लासेस लावली होती इथं. तर मग ती म्हणे की मी तुला लेक्चर पाठवते म्हणे, तू कर म्हणे माझ्याकडून. अच्छा, म्हणजे क्लास तिने लावला. हा.
आणि ती तुला सांगायची मी तुला माझे लेक्चर तुला पाठवतो आणि तू बघ. अशी ही स्टोरी सुरू झाली. त्याच्या आधी आपल्याला काहीच माहित नाही, काहीच नाही, फक्त माहित होतं की करायचंय बस. नंतर की आता मग बुक्स पाहत होते तर माझा अजून एक मावशीचा मुलगा होता, त्याची 12वी झालेली होती, त्याच्याकडे 2015च्या NCERT होत्या. ते मी त्याला म्हणलं की मला तुझे बुक्स दे, तर त्यानं मला बुक्स पाठवले आणि मावशी मुलगी लिंक्स पाठवायची लेक्चरच्या. असंच मी त्या लिंक्स 2-1 महिने मी करत गेलो. त्याच्यानंतर मग मी ट्राय केला बॅचमध्ये ऍड व्हायचा, पण ते कधी व्हायचं, कधी डबल काढलं जायचं, मी डबल व्हायचं नाव सांगून. म्हणजे मी सांगतो हा काय सांगण्याचा प्रयत्न करतोय, तो त्याच्या मावशीच्या मुलीकडून लिंक घ्यायचा झूमच्या, त्याला कधी आम्ही काढून टाकायचो कारण की आम्हाला माहित नाही की कोण आहे, अनऑथोराइज्ड कोण आहे. त्यामुळे कोणी असं नवीन दिसलं की युजली काढून टाकतो. तर तो कधी यायचा, त्याला कधी काढलं जायचं. मग काढल्यावरती तू काय करायचंस? एक तर नाव चेंज करायचो आणि कधी डबल काही काढलं तर मग तसं व्हायचं. नंतर मी नोट्स घ्यायचो मुलाकडून, जे म्हणजे कसं मी फ्रेंड बनवले होते, व्हॉट्सअप ग्रुप होता आपल्या क्लासेसचा, त्यामुळे ऍड झाल्यावर 2-4 मुलाला मेसेज केले, त्यांना फ्रेंड बनवलं, त्याच्याशी संवाद साधत गेलो. म्हणजे लिंक भेटण्यासाठी मित्र बनवले, त्यांच्याकडून लिंक घ्यायचा, बाहेर काढलं की पुन्हा दुसरं नाव चेंज करून पुन्हा लिंक मध्ये यायचा. मला वाटतं की ज्याला शिक्षणाची तहान लागलेली असते त्याला विद्येचा झरा हा सहज सापडतो, जसा ओमला सापडलेला आहे. आणि त्यासाठी खूप कौतुक ओम तुझं. मला सांग, पहिल्या अटेम्प्ट मध्ये किती मार्क आले, त्याच्यानंतर तुला काय वाटलं रिपीट करावं आणि मग ते कसं केलं? मला पहिल्या अटेम्प्ट मला 470 मार्क्स आले होते. अटेम्प्ट मध्ये 470च नाही बेटा, 470 खूप जास्त असतात ना. मग त्यानंतर मग 470 म्हणजे आमच्या गावामध्ये फार मोठी गोष्ट होती, मोठी गोष्ट बेटा. तर मग सगळ्यांना म्हणलं की वा तुला मस्त पडले, सगळ्या म्हणतो की कर तू अजून कर. माझी कॉलेज ऍडमिशन घे, पण 470 होतं, MBBS भेटत नाही. आणि मला होतं की MBBS आता एवढी मेहनत केली तर मग अजून थोडी करू आणि MBBSच घेऊ आपण. तर मला आपण करू म्हणलं अजून. पहिल्या अटेम्प्टच्या नंतर त्याला म्हणजे गावातले लोक म्हणायचे की इतके मार्क आणणं, जे मुलं आपले क्लास लावते चांगले त्याला सुद्धा इतके मार्क येत नाही आणि याने इतके मार्क आणले त्याचे चांगले क्लास लावा. आम्ही म्हटलं आमच्याजवळ चांगले क्लास लावायला पैसे नाहीये, तर आम्ही देतो म्हणे 50,000, कोणी म्हणे 50,000 देतो, कोणी म्हणे 10,000, कोणी असे म्हणत गेले. पण ओम म्हणाला मम्मी कोणाकडून आपल्याला घ्यायची नाही, मी करतो, मला करू दे तू रिपीट, आणि मी जास्तच आणणार, कमी आणणार नाही. ह्याने एक टेस्ट सिरीज लावली, जे टेस्ट सिरीज मध्ये चांगले मार्क पडले तर त्या टेस्ट सिरीज वाले 500,000 रुपये द्यायचे. तर असे त्या टेस्ट सिरीज मधून किती तू स्वतः अर्न केले, किती प्राइजेस जिंकले? 8 जिंकले असेल, 8-9 प्राइजेस जिंकले होते. टोटल किती रुपये आले असतील ते? कधी 500-200 असेच असायचे. क्या बात है, बहुत बढ़िया. पहिला अटेम्प्ट दिला, 470 मार्क आले. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये किती आले? 493 आले. 493 आले. मग तेव्हा का नाही स्टॉप झाला तू? तेव्हा तुला असं का वाटलं की अजून एक रिपीट करावं? असं वाटलं तर की आता करायचं तर आहे तर मग चांगलंच करा. आता इथं एवढी मेहनत घेतली, थोडी अजून घ्यायची. म्हणजे तुमचे जे लेक्चर होते ते मी सेव्ह करून ठेवले होते, त्याला मी डिलीट नाही केलं, त्याची प्लेलिस्ट बनवली आणि तेच पाच गेलो. तेच मला माहित होतं की होईन तर यायलाच होईन, म्हणजे चुकी माझी की माझा अभ्यास कम पडतोय, कारण सरचं शिकवणं एकदम बेस्ट आहे, ते चुकी माझी. तर मी ती काय चुकी ते म्हणजे पाहत गेलो, तेच लेक्चर तेच नोट्स वाचत गेलो, तेच पाहत गेलो. मग रिव्हिजनची फ्रिक्वेन्सी वाढली, त्याबरोबर मार्क्स पण आले. बरं, आता हे क्लिअर की तू 11वीत 12वीत क्लास लावले नाही, रिपीटला क्लास लावले नाही आणि दुसऱ्या रिपीटलाही क्लास लावले नाही. मग हे क्लासेस केले कुठून आणि दुसऱ्या रिपीटला कसा अभ्यास केला तू? म्हणजे आता माझं फर्स्ट रिपीट झालं तर माझ्याकडे कळालं की NCERT बेस आहे आणि जे लेक्चर मी शिकवतात तेच येतं, फक्त लेक्चरला फॉलो का. असं कोणते लेक्चर फॉलो केले तू? आपले साखर PCMBचे. आपले साखर PCMBचे लेक्चर. हे लेक्चर तुला भेटले कुठून? एक तर पहिले म्हणजे जेव्हा फ्रेशरमध्ये मी लाईव्ह करायचो, त्यानंतर मग लाईव्हचे लेक्चर सर तुम्ही युट्यूबवर रेकॉर्डिंग करून टाकायचे. बरोबर. आणि त्या प्लेलिस्ट एक तर प्रायव्हेट असायच्या, पण काय होतं प्रायव्हेट प्लेलिस्ट पण म्हणजे ना आपल्याकडे त्याची लिंक असते ना तर ते आपल्यापाशी सेव्ह राहतात. ते मी असंच मी तर मुलाकडून लिंक घ्यायचो आणि त्या प्लेलिस्ट सेव्ह करून ठेवायचो. कोण तुम्ही ते रेकॉर्डिंग ऑप्शन म्हणून मुलासाठी तुम्ही ते देतात मुलांना. मग ते मी सर्व लेक्चर मी सेव्ह करून ठेवले होते चॅप्टर वाईज. सगळे लेक्चर सेव्ह करून ठेवले होते पहिल्या अटेम्प्टच्या वेळेस. नंतर मग दुसऱ्या अटेम्प्टला तेच पाहिले, तिसऱ्या अटेम्प्टला पण तेच पाहिजे. एवढं की मला म्हणजे नोट्स काढायचं काम नव्हतं, फक्त लेक्चर पाहणं आणि रिव्हिजन, लेक्चर पण रिव्हिजन आणि बायोची. याचा अर्थ
की आम्ही जे सांगतो साकार PCMBचे जे यूट्यूब चॅनल्स आहेत त्याच्यावरती फ्री व्हिडिओज आहेत ते बघा, त्याच्यामधून पण अभ्यास होऊ शकतो, बरोबर का नाही? त्यानं NCERT इतकी वाचली होती की ते NCERTचे इतके हाल झाले होते की एक एक पान मोकळं झालं होतं, त्याला सुई दोऱ्यानं शिवून काढलं होतं. क्या बात आहे. याची गहराई मला वाटतं बऱ्याच पोरांना कळणार सुद्धा नाही. NCERTचं एक एक पान मोकळं होणं काय असतं, मग त्याला सुई दोऱ्याने शिवणं काय असतं आणि ते पुन्हा वापरणं काय असतं. मला वाटतं तुमच्यापैकी 99% लोकांना याचा गंधच नाहीये, याची ग्रॅव्हिटीच नाहीये. आणि हा जो ओम इथे आहे तो इतका सहज बोलतोय, त्याची आई इतकी सहज बोलतीये की हे सिद्ध होतं की सक्सेसफुल होण्यासाठी फक्त जिद्द लागते, बस फक्त जिद्द लागते. कुणी सपोर्ट करो या ना करो, जर तुमच्यामध्ये जिद्द असेल तरच तुम्ही नेक्स्ट ओम महाशब्दे होऊ शकतात, नाहीतर तुम्ही तुमच्या परिस्थितीला कारणीभूत असणार आहात. तर ओम आता तुला 658 आलेले आहेत, तर आता तू नक्की डॉक्टर बनणार आहेस, सगळं छान होणार आहे. आता कसं वाटतंय? तर फार चांगलं वाटतंय, पण तरी थोडीशी चिंता आहे की पुढचं कसं होईन. आता पुढच्या ऍडमिशनची चिंता ओम महाशब्देला आहे. तर मी साकार PCMBच्या वतीने सांगतो की आम्हाला जेवढी आर्थिक मदत करता येईल तेवढी आर्थिक मदत करू. आणि प्रेक्षक जे बघतायत त्यांना सुद्धा मी विनंती करतो की जर तुम्ही काही आर्थिक मदत करू शकत असाल तर कृपया आम्हाला कॉन्टॅक्ट करा. तुमची आर्थिक मदत आम्ही ओमपर्यंत नक्की पोहोचवू आणि त्याला डॉक्टर बनण्यासाठी चला आपण सगळे मिळून सोबत येऊयात आणि ओमला एक चांगला डॉक्टर बनवूयात. कारण की ओम सारखे लेकरं जेव्हा डॉक्टर बनतील तेव्हाच हा देश, तेव्हाच हा महाराष्ट्र महान होईल. तर तुम्हाला कसं वाटतंय? आता मुलगा डॉक्टर होणार आहे, तुमच्या परिवारामध्ये किती डॉक्टर आहेत? आमच्या परिवारामध्ये कोणीच नाहीये, कुणीच डॉक्टर नाही. आणि डॉक्टर व्हायसाठी सगळेच म्हणत होते करोडोने पैसे लागते, तू काय स्वप्न पोराच पाहिजे. पण तो म्हणाला मम्मी, म्हणजे मी मक्का तोडायला गेलते ना, तर ह्यो जेव्हा मक्का मला धस लागलं तर माझ्या वाट्यावर मक्का तोडली. त्यावेळेस म्हणे लय अवघड आहे, तर आपल्याला बी हेच करावं लागेल जन्मभर. तर म्हणे मम्मी मी 5,000 सुद्धा MBBS होऊ शकतो, फक्त मला 5,000 कसं काय? मी अभ्यास करीन घेईन म्हणे, असा मार्क घेईन म्हणे टॉप. म्हणजे ओमला माहित होतं की एम्स मध्ये जर लागलो तर माझं 5,000 शिक्षण होऊ शकतं आणि त्याच्या आईलाही माहित होतं की करोडो रुपये लागतात डॉक्टर बनण्यासाठी. सगळ्यात वेळ तर माझा माऊस भाऊ योगेश सोनवणे, त्यांना म्हणजे मला फार मदत केली, जी लागली ती दिल्यानंतर माझे सगळ्यात मोठे आई बाप, त्यांना मला कोणतीच गोष्ट त्यांना नाही म्हणलं. मी म्हणलं मग का असं करायचं, जे लागले पुस्तकाला कशाला सगळं त्यांना मला सगळं पुरवलं, कधीच नाही म्हणलं. आणि माझे म्हणजे गावातल्या लोकांना बी फार मदत केली मला. त्यांना बी म्हणजे फार म्हणलं मला आम्ही तुला मदत करतो, तुला जे लागेल ते आम्ही पुरवतो. पण मी म्हणलं नाही, करू तर आपण करू म्हणलं आपल्याला. कसं म्हणजे गरीब व्हायचं असल्यामुळं नाही झालं तर मग असं असतं ना की आम्ही तुला मदत केली तुझं जे कोण झालं नाही. अच्छा, ती एक भीती होती की आपल्या कोण खरं होईन का म्हणून. पण मी म्हणलं करू म्हणलं, होऊन जाईन. नाही बी झालं तर आपण तर मागं जाऊ म्हणलं, नाही तर पुढंच जाऊ आपण. नाही तर BMS म्हणजे फर्स्ट अटेम्प्टला आल्यावर मला मागं जाणार, मी जाईन तर पुढंच जाईन, एवढी तर गॅरंटी होती मला. ओम सारखे विद्यार्थी जेव्हा काही करायचं ठरवतात ना, जब किसी चीज को सच्चे दिल से चाहो तो पूरी कायनात आपको उससे मिलाने की साजिश में लग जाती है. आणि हे खरं करून दाखवलंय ओमने. तर ओम, तुझ्यासारख्या असंख्य करोडो मुलांना आणि त्यांच्या आई वडिलांना तुझा काय मेसेज असेल? म्हणजे परिस्थिती कशी बी असतो, मेहनत घ्यायची, यश प्राप्त होतं आपल्याला. असं नाही की आपल्याजवळ पैसे आहेत आपण शिकू शकत नाही. अब्दुल कलाम साहेब, त्यांची परिस्थिती खराब होती पण ते बी शिकलेच ना. असं नसतं की परिस्थितीमुळे की आपण शिकू शकत नाही, साधन असतात फक्त आपल्याला त्याला पाहायला पडतं व्यवस्थित. पुढे जायचं असेल तर त्यासाठी साधन असतात, ते आपल्याला शोधावे लागतात. ही जी लाईन आहे ती आज ओम तू आम्हाला सगळ्यांना शिकवलेली आहे आणि मी तुला थँक्यू म्हणतो. त्या मुद्द्याकडे वापस येऊ आपण की एखादी गोष्ट कळाली नाही तर असं वाईट वाटतं ना रे की बाबा मला येत नाहीये, मग तुझी प्रतिक्रिया कशी असायची? 2-4 प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पाहायचे त्याचे सोल्युशन बघायचं. मग काय बोलू, माझे शब्द आता अपुरे पडत आहेत ह्याचं कौतुक करण्यासाठी. अरे सगळं भेटलेल्या विद्यार्थ्यांना सांगावं लागतं रे 10-10 वेळेस की तुम्हाला एखादी गोष्ट जमत नसेल तर तिचं सोल्युशन बघा, 3-3दा सॉल्व्ह करा, प्रॅक्टिस करा, तुम्हाला ते जमेल कधी ना कधी. आणि ओम ज्याच्या समोर आमची कधी भेट झाली नाही तरी फक्त आमचे रेकॉर्डेड व्हिडिओज बघितले आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या उपदेशांना त्यांनी इतकं तंतोतंत फॉलो केलंय की आज तो रिझल्ट समोर बनून आलेलाच आहे. चव्हाण सर,
काय तुमचं म्हणजे, कारण की पहिला फोन चव्हाण सरांना आला होता की गावाकडून की सर तुमचा एक विद्यार्थी एक एकलव्य आहे जो तुमचे व्हिडिओज बघून बघून आज डॉक्टर बनतोय. तशा तुमची भावना काय होती आणि काय विचारू इच्छिता तुमच्या? ओमला तसं तर 2-3 वेळेस त्याचं यायचा प्रयत्न केला त्याने, पण माझं आणि त्याचं सध्या लेक्चर्स वगैरे सगळं सुरू असल्यामुळे भेट झाली नाही. पण आज त्याला म्हटलं की आज आमचे लेक्चर सुटत आहेत आणि तू यावेळेला ये. आल्यानंतर पहिले सर पेढे खा आणि मी तुम्हाला समोरासमोर बघून मला खूपच आनंद होतोय असं त्यांनी सांगितलं. कारण मी आतापर्यंत तुम्हाला 2-3 वर्षापासून व्हिडिओमध्येच बघतोय. तर मला सगळ्यांना हे सांगायचंय की असं ह्याने जी तयारी केली एकलव्यासारखी, की गुरु मानले आणि त्या गुरूंचा प्रत्येक उपदेश फॉलो केला आणि आज तो 658 मार्क्स घेऊन MBBS ला लागतोय. तर बाळांनो, तुमच्या सगळ्यांकडे खूप सुविधा आहेत. त्यांनी सांगितलं मगाशी की त्यांच्या घरी 2च रूम आहेत. त्याच्या बहिणीला बघायला पाहुणे यायचे, त्यावेळेस तो तिथेच त्याच रूममध्ये अभ्यास करत बसलेला असायचा. त्याचा कित्येक वेळा अभ्यास डिस्टर्ब झालेला आहे, पण तरीसुद्धा त्याने जिद्द सोडली नाही आणि त्याने त्याच्या स्वप्नांचा पाठलाग केला आणि आज इथपर्यंत पोहोचला. बरोबर आहे ओम? आणि तुझं करावं तेवढं कौतुक कमी आहे राजा. 10वीची परीक्षा झाल्यानंतर काम केलं, शेतामध्ये मिरच्या तोडल्या, कापूस वेचला आणि त्याच्यातून जे पैसे भेटले त्याच्यातून एक मोबाईल खरेदी केला आणि त्या मोबाईलवर लेक्चर बघत बघत आज हा डॉक्टर होतोय. लक्षात घ्या, आमच्या तर ध्यानीमनी सुद्धा नाही की असं कुणीतरी आपले व्हिडिओज बघतोय आणि काहीतरी करतोय आणि आज तो लेकरू डॉक्टर होतोय. म्हणजे आम्हाला त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि खरंच आम्हाला सुद्धा एक नवीन ओपनिंग याच्यामधनं भेटली आहे की ते हिंदीमध्ये एक म्हण आहे, नेकी कर तरिया में डाल. तर आम्ही ते व्हिडिओ रेकॉर्ड केले, सोडून दिले, पण आज कुणीतरी त्या व्हिडिओ पासून शिकतोय आणि डॉक्टर होतोय. याच्यामधनं बऱ्याच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, बऱ्याच काही सगळ्या विद्यार्थ्यांना याच्यातून घेण्यासारखं आहे. आणि ओम ज्या गोष्टी सांगतोय त्या तंतोतंत खऱ्या आहेत. प्रत्येक गोष्ट खरी आहे, कारण तो जिथे अभ्यास करायचा तिथेच विवेक शिंदे, त्याने मला वाटतं तो आत्ताच अशात भेटला तुला 4-5 महिन्यापूर्वी, आणि त्यांनी हा संदेश आमच्यापर्यंत आणला की सर असा एक विद्यार्थी आहे. त्याच्या वडिलांचा मला कित्येक वेळेस आता मेसेज आला त्याचा रिझल्ट लागल्यापासून. त्याला रिझल्ट म्हणजे त्याचे मार्क आल्यापासून त्याला भेटण्याची एवढी इच्छा होती की सर माझे मार्क्स आलेत, मी आता MBBS होणार आहे आणि ते मी जे व्हिडिओ बघून झालो मला त्यांना एकदा भेटायचंय. आणि त्याचे ते प्रयत्न आज यशस्वी झाले. आज आम्ही सगळे सोबत बसलो होतो या ठिकाणी. खूप आनंद होतोय सगळ्यांनाच, पूर्ण साकार टीमला आनंद होतोय की असं कुणीतरी एक लेकरू आमच्या त्या व्हिडिओज मधून शिकतंय आणि आज डॉक्टर होतंय. याचा इतका आनंद आमच्यासाठी सुद्धा कुठलाच नाहीये. त्याच्या आई आहेत आमच्या सोबत सध्या इथे. तुमच्याही कष्टाला त्याने न्याय दिलेला आहे. वडील म्हणत होते की काय ते म्हणतात की तुला इंग्लिशच येत नाही तर तू कशाला डॉक्टरचे स्वप्न पाहतो. सायन्सच घेऊ देत नव्हते. ITI करायला सांगायचं. ITI कर, कुठलं तरी कंपनीमध्ये वगैरे लाग असं म्हणायचं. पण जे दिल ये जिद्दी आहे असं म्हणतात ना, है ना, ते तो याचा दिल जिद्दी आहे आणि त्याने ते करून दाखवलं. माझ्या बहिणीच्या मुलांना मेस लावून दिली त्याला, पण ते मेस लॅब पासून दूर होती तर त्याला जायला टाइम लागत होता. तर तो म्हणत होता आपला टाइम वेस्ट होईल, त्यासाठी त्यानं 10 रुपयाचं शिवभोजन जवळ होतं ते खाल्लं. तो म्हणायचं का रे ओम तू जेवायलाच आला नाही. तो म्हणायचं नाही माझी मम्मी माझ्या मित्राजवळ माझा डबा पाठवते. त्याला सुद्धा सांगितलं मी शिवभोजन खातो. अच्छा, पण तरी जाण्या येण्यात वेळ वाया जाईल म्हणून 10 रुपयात जी थाळी भेटते शिवभोजन ते खाऊन त्यांनी असे किती दिवस काढले? 6 महिने. 6 महिने. तर शिवभोजन देणाऱ्यांना सुद्धा याचं श्रेय जातं की तुम्ही खूप छान काम करत आहात आणि आज असे विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत. खरंच समाजसेवा करावी तेवढी कमीच पडती आणि आपल्या देशामध्ये याची खूप गरज आहे. मी पुन्हा एकदा डिक्लेअर करतो की साकार PCMB ओमला आर्थिक मदत करणार आहे. तुमच्यापैकी जेही ओमच्या या प्रवासामध्ये त्याला साथ देऊ शकतात तर कृपया आम्हाला कॉन्टॅक्ट करणे किंवा ओमचा नंबर मी शेअर करतो. तुम्ही डायरेक्ट ओमला कॉन्टॅक्ट करून त्याला तुम्हाला जमेल तेवढी आर्थिक मदत त्याला नक्की करा. कारण की आई आणि वडील रोजंदारीवरती 300 रुपये 400 रुपयेवर काम करतात. त्याच्यानंतर MBBSचा खर्च असतो, मोठे मोठे पुस्तकं असतात, हॉस्टेल मेस आहे. तर फक्त एक लेकरू पैशामुळे मागे नको पडायला. तर आपण सगळे समाजाने याची जबाबदारी घेऊयात आणि जेवढं करता येईल तेवढं करूयात आणि ओमला
आपल्या देशाचा नंबर 1 डॉक्टर बनूयात, त्याचं समाधान हे नक्कीच खूप ग्रेट असणार आहे. म्हणजे फक्त मयात माझी बाकी सगळंच यांचं आहे की म्हणजे आता लेक्चर सरचे क्लासेस सरचे होते, म्हणजे प्रेरणा माझी आईवडिलांची होती, मेस माझ्या भावाची होती, रूम त्याची होती. असे विवेक सारखे आल्यासारखे मला चांगले गुरु भेटले. म्हणजे ते मला सांगत आहे असं कर तसं कर तेच ते. अजून गावातल्या लोकांनी मदत केली मला. फक्त मेहनत माझी होती पण सगळं हे लोकांचंच होतं. क्या बात क्या बात है. ते म्हणतात ना, जब मुट्ठी बन जाती है तो ताकत बढ़ जाती है. तो ऐसे ही ओम महाशब्द को हम सलाम करते हैं उसकी मेहनत को. पूरी साकार पीसीएमबी की टीम ओम के साथ है और आप भी इससे बहुत मोटिवेट हो गए हैं, मुझे पता है. तो इस कहानी को शेयर करना बिल्कुल ना भूलिए. इतना तो आप कर ही सकते हो, किसी एक और ओम को बनाने में उसकी सहायता कर ही सकते हो. पुन्हा एकदा पुढच्या स्टोरी सोबत भेटूयात. तोपर्यंत तुम्हालाही ऑल द बेस्ट.